नमस्कार मंडळी, सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण पोहोचलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे बाजार येथे। तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढील सर्व धमाल कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। सरस्वती मातेच्या मूर्ती पूजनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मातेला फुले अर्पण करून सरस्वती मातेचा आशीर्वाद घेतला। पुढल्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होऊ दे असे भटजी काकांनी गाण्याने घातले आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या प्रमाणात हजर होते। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता। या सर्व लहान मुलांनी सरस्वती पूजनाची केलेली तयारी अप्रतिम दिसत होती। श्री समीर कुडाळकर सर, कुडाळकर मॅडम आणि यांचे सहकारी वीणा मॅडम व वांगणकर मॅडम यांचे नियोजन अप्रतिम पाहायला मिळत होते। लहान मुलांनी विज्ञान प्रदर्शनासाठी केलेली जय्यत तयारी प्रकर्षणीय जाणवत होती। या कार्यक्रमासाठी भटजी मंडळी आणि कीर्तनकार यांची हजेरी मौल्यवान ठरली। सगळे विद्यार्थी होणार आहे। जेव्हा करतो का आम्ही कधी आपला प्रयोग हा व्यवस्थित दाखवायचा आहे, म्हणजे दाखवायचा आहे। तळे बाजार शाळेचा, आपलं जे उद्घाटन होणार आहे ते तोफ गोळ्याने होणार आहे। आमच्या छोट्याशा विद्यार्थ्यांनी एक असं भागवण्याचं, त्यांना पळवण्याचं, वानर पळवण्याचं काय केलेलं आहे सांगा, एक वस्तू बनवलेल्या विज्ञानाचं प्रदर्शन मांडलेले आहे। तो विद्यार्थी तुमच्या सांगू का पुढचा सगळं प्रयोग सगळं सांगायचं, सगळं सांगायचं। असू दे, आपण ही बंदूक बनवलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि ती आपल्यासाठी आणलेली आहे। तुमचं काय आहे सांगा, काय म्हणतात, कलम वगैरे असतात ना, या कलमांच्या माकडांना भगावण्यासाठी, हाकवण्यासाठी ही काय सांगा बंदूक आहे। त्याच्यामध्ये फक्त काय वापरलेलं आहे सांगा, पाईप वापरलेले आहेत आणि ही वापरलेली आहे। थांबा, आता आनंद इथून दाबणार आहे, मोठ्याने दाब। मीच लावतो यातच। हवेच्या दाबाने ड्रॉइंग व शेडिंग कशी करायची ती दाखवणार आहे। सर्वप्रथम याला लागणारं साहित्य, पायपंप, टायर, ट्यूब व स्प्रे गन। यानंतर सर्वप्रथम आपण टायरला वॉलच्या
आज मी तुम्हाला ज्वालामुखीचा उपदेश सांगणार आहे. तर त्याला मी लक्षात घेतली तर मी ते लाल कलर आणि थोडा वॉटर फिल्टर हा प्रयोग दाखवणार आहे. तुम्ही बघून घ्यावे. मी माझी विनंती. मी पहिले एक साहित्य सांगितले. एक मुद्दा घेतला, एक स्ट्रॉ घेतला आणि एक बॉटल घेतली आणि रंगीत कागद घेतले. त्याचे मी साहित्य घेतले आणि मी एक मुद्दा घेतला. त्याचे 3 आकार केले. 3 आकार केला. 3 बाजूला लावे. उजव्या मागे आणि डाव्या बाजूला मुद्दा लावला आणि मी एक बॉटल घेतली. त्याला मी एक होल पाडलं. त्याला मी स्ट्रॉ लावलं. इकडे मी ठेवलं. मी इकडे पाणी बंद केलं की ते येणार नाही. माझा प्रयोग संपन्न झाला आहे. नमस्कार, माझे नाव मी आता 4थीत शिकत आहे. मी आज तुम्हाला एक छोटासा विज्ञान प्रयोग दाखवणार आहे. मी तुम्हाला यासाठी लागणारे सामान सांगते. 2 ग्लास व एक स्ट्रॉ. आता आपण मी जी क्रिया करते त्याच्यावर तुम्ही नीट लक्ष द्या. आता हे बघा, याच्यातून हे पाणी यात आलेलं आहे. आज
ज्यावरती BMC पदवीधर वस्तू या संस्था कारखान्यात तुम्हाला एक पटेल लागत त्यावरती एक पदवीधर वस्तू ठेवलेली आहे. ह्या पदवीधर वस्तू तुम्हाला मागता पदवीधर वस्तू ठेवली राहिली आहे याचे कारण काय ठेवले त्यास तुम्हाला हवे त्या वस्तू सिद्ध करून आता हे कशामुळे झाले? कारण हवेच्या दाबामुळे त्यात
छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे. त्या प्रयोगाचं नाव रेखा दाब. मी एक बॉटल घेतली, दुधा घेतला आणि साबण घेतलाय. आता मी बॉटलीमध्ये सुद्धा घालते. कारण की बॉटलीमध्ये अगोदरच वायू असल्यामुळे नाही. मग मी एक छोटासा होल करते व त्यामुळे बॉटलीमध्ये हवा बाहेर जाते. आज मी तुम्हाला साबणाचे फुगे करून दाखवणार आहे. मी आधी साबणाचे पाणी केले आणि थोडी साखर आणि एक स्ट्रॉ घेतला. आता मी याला फुग्या मी चंद्रयान बनवले आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते. पहिला मी काढशी आणि फुट्टा, स्टॅपलर, फेविकॉल आणि काही चिकटपट्टी घेतली. आणि मी बनवण्यासाठी पहिलं मी काढायचा बोर्ड केला आणि ह्याला पण खाली काढीचा बोर्ड केला. ह्याच्यासोबत ह्याला सपोर्ट लागण्यासाठी ह्याला काढीचा बोर्ड. नंतर त्याची वरची स्क्रू
जवळचं नातं आहे. प्रयोग बघितले त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते जरा सांगा. खूप छान आणि अप्रतिम आणि सुंदर वाटलं, कारण मुलांचं टॅलेंट सरांनी खूप पॉवरफुल जागृत केलं आहे. अक्षरशः एखादा याच्यातला एडिसन निर्माण होऊ शकतो आणि पुढच्या भविष्य काळात संशोधक याच शाळेतून निर्मिती होईल संशोधकाची, असं मला वाटलं. नमस्कार, मी गौरव साठम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे बाजार. नव्याने जेव्हापासून विलीनीकरण झाले त्यापासून दिगाळकर सर जेव्हा खास करून आले त्यापासून या शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला आजचा एक सरस्वती पूजनानिमित्त एक विज्ञान मेळावा जो आज प्रवेश ठेवलेला होता तो अत्यंत सुखद आणि अत्यंत देखणा असा दसरा इथे पाहायला मिळाला. बरोबरच एवढ्या लहान वयात ही छोटी छोटी मुलं जी आपल्याला इथे मार्गदर्शन दाखवत आहेत, एक नंबर सुंदर आणि छोट्या बुद्धिमत्तेपासून मोठ्या बुद्धिमत्तेकडे कसा विचार होईल या अशा मुलांकडून इथे आपल्याला पाहायला मिळाला. बरोबरच सुंदर असे सुंदर एकापेक्षा एक सरळ असे प्रयोग इथे आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर उत्तम म्हणजे एखाद्या एवढ्या लहान वयात त्यांच्या बुद्धीचा कसा विस्तार व्हावा या आपल्याला या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे बाजारच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. आमचा कार्यक्रम खूप छान झाला. असे प्रयोग होते जे आम्हाला त्याच्यातलं काही माहीतच नव्हतं. सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी खूप छान कार्यक्रम केला. मस्त कार्यक्रम छान. मी माधुरी कुंडली वगैरे माझ्या शाळेत मराठी शाळेत माझं मुलं शिकते आणि आज सरांनी खरंच खूप छान त्या शाळेमध्ये ते उत्तम नव्हते आणि सर आल्यापासून नवीन नवीन आम्हाला हे अनुभवायला मिळते. मुलांच्या माध्यमातून आपल्यालाही ॲडवाईस म्हणून इंग्लिश मिडियमला मुलांना घालण्यापेक्षा आपल्या प्राथमिक मुलापासून मराठी शाळेत टाका. मुलं खरंच खूप. नमस्कार, मी या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. माझा मुलगा या शाळेत शिकत आहे. या शिक्षकांनी खरंच खूप सुंदर असा उपक्रम राबवला, जेणेकरून मुलांना विज्ञान काय आहे त्याबद्दल थोडी का होईना माहिती मिळाली. तसंच त्यांच्या पालकांनाही चांगलं मार्गदर्शन झालं. असेच उपक्रम
मी इथला पालक. या ठिकाणी विज्ञान मेळावा झाला. या कार्यानुभव वस्तू या प्रदर्शन मांडलं गेलं. म्हणजे एकंदरीत मी जर बघितलं ना तर हे जे प्रदर्शन मांडलं आज 4थीच्या मुलांनी इथे आणि काही 2री-3रीची मुलं होती. तर एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी जे प्रदर्शन मांडलं म्हणजे हवेचा दाब तयार कसा होतो, की उष्णता वाढल्यानंतर कसं ती वस्तू फिरायला लागते. तर अगदी कौतुकास्पद असा उपक्रम आहे. या ठिकाणी या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत कुडाळकर सर, तर या सरांनी जो काही उपक्रम राबवला या ठिकाणी तर तो सुद्धा कौतुकास्पद आहे. आणि त्याच्याबद्दल आज आमच्या शाळेमध्ये इथे 4थीच्या मुलांचं विज्ञान चित्र आयोजित केले होते. खरं तर मोठ्या शाळांमध्ये आयोजित आमच्या लहान मुलांना प्रयोग म्हणजे काही ते माहीत नसतं. त्यांना रोजच्या गोष्टी करतो त्यामुळे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे हे त्यांना कळावं यासाठी आम्ही छोटे प्रयोग मुलांकडून करून घेतो. आणि आमच्या या कार्यक्रमाला मुलांसोबत पाहिजे उत्तम सहकार्य केलं तेव्हा सगळ्यांना धन्यवाद. आमच्या मुलांचं सगळ्यांनी
जय